नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर 2023मध्ये ज्या काही MPCच्या एक्झाम होणार आहेत, म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा असेल, जे काही एप्रिल महिन्याच्या एंडिंगमध्ये होणार आहे टाइम टेबलनुसार, आणि जूनमध्ये जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे, तर त्याच्यासाठी आपली ही करंट अफेअरची सिरीज जी आहे ते आपली सुरू केलेली आहे आपण आपल्या चॅनलवरती। तुम्हाला करंट अफेअरचेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त तुम्हाला बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला करंट अफेअरचे जे मार्क्स असतील ते तुम्हाला मिळवण्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मदत मिळेल। तर 2022मधील ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, तर त्या तुमच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण शेअर करतोय। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ह्या करंट अफेअरची सिरीज क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून तुमची होऊन जाईल। तर आता सुरुवात करूया, बघूया पहिला प्रश्न काय आहे। तर देशस्टॅक हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? देशस्टॅक हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि पर्याय आहेत गुंतवणूक, कौशल्य विकास, GST आणि पोषण। यापैकी कुठल्या क्षेत्राशी देशस्टॅक नावाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे हा संबंधित आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे कौशल्य विकास। तर देशस्टॅक हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कौशल्य विकास या क्षेत्राशी संबंधित आहे। ठीक आहे, लक्षामध्ये ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर देशस्टॅक हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कौशल्य विकास या क्षेत्राशी संबंधित आहे। याचं स्पष्टीकरण बघूया। तर केंद्रीय अर्थसंकल्पात कौशल्य आणि उपजीविकेसाठी डिजिटल इकोसिस्टीम किंवा देशस्टॅक पोर्टल स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे। जो काही केंद्रीय अर्थसंकल्प डिक्लेअर झालेला होता, तर त्याच्यामध्ये कौशल्य आणि उपजीविकेसाठी डिजिटल इकोसिस्टीम किंवा देशस्टॅक पोर्टल स्थापन करण्याची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली होती। ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे नागरिकांना कौशल्य, पुनर्कौशल्य किंवा अपस्किल करण्यासाठी नागरिकांना सक्षम करणं हे या देशस्टॅक पोर्टलचं एक उद्दिष्ट आहे, किंवा डिजिटल इकोसिस्टीमचं काय आहे, एक उद्दिष्ट आहे की नागरिकांना कौशल्य, पुनर्कौशल्य किंवा नागरिकांचं अपस्किल सुधारण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं हे या देशस्टॅक पोर्टलचं काय आहे, उद्दिष्ट आहे। तर पोर्टल जे आहे ते संबंधित नोकऱ्या आणि उद्योजकीय संधी शोधण्यासाठी विश्वसनीय कौशल्य प्रमाणपत्र जे आहे ते प्रदान करणार आहे। ठीक आहे, पोर्टल जे आहे देशस्टॅक नावाचं हे संबंधित नोकऱ्या आणि उद्योजकीय संधी शोधण्यासाठी विश्वसनीय कौशल प्रमाणपत्र जे आहे ते प्रदान करणार आहे। नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF गतिमान उद्योगाच्या गरजांशी सुसंगत केलं जाणार आहे, अशी सुद्धा घोषणा ह्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जी आहे ती करण्यात आलेली होती। नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF गतिमान उद्योगांच्या गरजांशी सुसंगत केलं जाणार आहे, अशी घोषणा या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती। तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की देशस्टॅक हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे हा कौशल्य विकास या क्षेत्राशी संबंधित आहे, आणि या प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांचं अपस्किल म्हणजे त्यांच्यामधले जे कौशल्य आहे ते त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचं उद्दिष्ट मेन ह्या देशस्टॅक पोर्टलचं आहे। आणि देशस्टॅक पोर्टलला कौशल्य प्रमाणपत्र सुद्धा प्रदान करणार आहे त्या नागरिकांना की संबंधित नोकऱ्या आणि उद्योजकीय संधी शोधण्यासाठी। तर या दोन गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। नुकत्याच जाहीर झालेल्या पर्वतमाला योजनेचं उद्दिष्ट काय आहे? नुकत्याच जाहीर झालेल्या पर्वतमाला योजनेचं उद्दिष्ट काय आहे? साहसी खेळांना प्रोत्साहन, टेकड्यांमधील वाहतूक, तीर्थक्षेत्रांची जाहिरात, वन्यजीव संरक्षण। यापैकी पर्वतमाला योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर याचा आन्सर जे आहे ते आहे टेकड्यांमधील वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन इन हिल्स। ओके, तर या पर्वतमाला योजनेचं उद्दिष्ट काय आहे? टेकड्यांमधील वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन इन हिल्स, लक्षामध्ये ठेवा। तर आता एक्सप्लेनेशन बघूया। तर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पर्वतमाला किंवा राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम, लक्षामध्ये ठेवा, दोन्ही काही विचारू देते, पर्वतमाला किंवा राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम ही नावाची नवीन योजना जी आहे ती जाहीर करण्यात आली। आता ही योजना कुठल्या राज्यांसाठी जाहीर करण्यात आलेली होती? तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येकडील प्रदेशांसाठी ही पर्वतमाला किंवा राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम नावाची योजना जी आहे ही सुरू करण्यात आलेली होती। ज्यामुळे काय होणार आहे, तर टेकड्यांमधील वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी जी आहे, रोड कनेक्टिव्हिटी जी आहे टेकड्यांमधली, ही आधुनिक व्यवस्था जी आहे ह्या पर्वतमाला योजनेमुळे जी आहे ती सुकर होणार आहे। म्हणजे टेकड्यांमधील वाहतूक आणि कनेक्टिव्हिटीची आधुनिक व्यवस्था जी आहे ह्या पर्वतमाला योजनेमधून ह्या जी आहे ती सुकर होणार आहे। तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। तर पर्वतमाला जी आहे ही टेकड्यांमधील वाहतुकीशी संबंधित आहे, ट्रान्सपोर्टेशन इन हिल्स। ओके, आणि ही कुठल्या राज्यांसाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येकडील प्रदेशासाठी। तर राज्य सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे, पर्वतमाला योजना हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येकडील प्रदेशासाठी ही पर्वतमाला योजना सुरू करण्यात आलेली आहे, आणि याच्यामुळे टेकड्यांमधील वाहतूक आणि कनेक्टिव्हिटीची आधुनिक व्यवस्था सुकर होणार आहे या पर्वतमाला योजनेमुळे।
आणि किंवा राष्ट्रीय रोपे विकास कार्यक्रमामुळे. तर हे गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. ओके, तर नुकत्याच जाहीर झालेल्या पर्वतमाला योजनेचं उद्दिष्ट काय? टेकड्यांमधील वाहतूक. पुढचा प्रश्न बघूया. जगातील सर्वात मोठे सागरी लॉक इझमुइडेन सी लॉकचे उद्घाटन कोणत्या देशाने केलं? जगातील सर्वात मोठे सागरी लॉक इझमुइडेन सी लॉक याचं उद्घाटन कुठल्या देशाने केलेलं आहे? USA, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, जपान. तर ह्यापैकी कुठल्या देशानं जे जगातील सर्वात मोठं सागरी लॉक इझमुइडेन सी लॉक आहे याचं उद्घाटन केलेलं आहे? तर असं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नेदरलँड. तर नेदरलँड या देशाने जगातील सर्वात मोठे सागरी लॉक इझमुइडेन सी लॉकचं उद्घाटन जे आहे हे केलेलं आहे. ओके, इझमुइडेन सी लॉक ज्यावेळी तुमच्या समोर येईल त्यावेळेला नेदरलँड हा देश तुमच्या समोर यायला पाहिजे. तर एक्सप्लेनेशन बघूया. तर डच राजा विलेम अलेक्झांडर यांनी अधिकृतपणे इझमुइडेन सी लॉक उघडले, जे जगातील सर्वात मोठे समुद्री लॉक असल्याचा दावा केला जातो. ओके, डच राजा विलेम अलेक्झांडर यांनी अधिकृतपणे इझमुइडेन सी लॉक उघडले, जे जगातील सर्वात मोठे समुद्री लॉक असल्याचा दावा केला जातो. 500 मीटर लांब आणि 70 मीटर रुंद रचना इझमुइडेन येथे 100 वर्ष जुन्या एका लहान रचनेची जागा घेते, जे उत्तर सागरी कालव्याला ॲम्स्टरडॅम बंदराशी जोडणारं एक बंदर शहर आहे. म्हणजे उत्तर सागरी कालव्याला जे जोडतो ॲम्स्टरडॅम बंदराशी जोडणारं हे एक बंदर असं काय शहर आहे इझमुइडेन सी लॉक. लक्षामध्ये ठेवा. आणि ही रचना इतकी खोल आहे की जहाजांना कालव्यात प्रवेश करण्यासाठी अनुकूल पाण्याची पातळी येईपर्यंत थांबावं लागणार नाही. ओके, तर ह्या रचनेमुळे काय होते की जहाजांना कालव्यात प्रवेश करण्यासाठी अनुकूल पाण्याची पातळी येईपर्यंत थांबावं लागणार नाही, कारण इथं ऑलरेडी ह्याच्यामध्ये जे आहे ह्या सागरी कालव्यामध्ये ओके पाणी असणार आहे, त्याच्यामुळे तिथं काही जहाजांना थांबावं लागणार नाही की एक विशिष्ट पाण्याची पातळीपर्यंत जहाजांना जसं थांबावं लागतं तसं आता थांबावं लागणार नाही ह्या इझमुइडेन सी लॉकमुळे. तर हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षामध्ये ठेवावं लागेल. ओके, तर हे इझमुइडेन लक्षामध्ये ठेवा. इझमुइडेन उत्तर सागरी कालव्याला ॲम्स्टरडॅम बंदराशी जोडणारं एक बंदरीय शहर आहे. ओके, इझमुइडेन सी लॉक. आणि हिची रचना इतकी खोल आहे की जहाजांना कालव्यात प्रवेश करण्यासाठी अनुकूल पाण्याच्या पातळीपर्यंत थांबावं लागणार नाही. ओके, आणि याही कुणी याचं जे आहे ते विमोचन केलेलं आहे? तर विलेम अलेक्झांडर यांनी याचं विमोचन केलेलं आहे. आणि हे कुठल्या देशाने केलेलं आहे? तर नेदरलँड या देशानं केलेलं आहे. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. ठीक आहे, पुढचा आपण प्रश्न बघूया. जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज डे कधी पाळला जातो? जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज डे कधी पाळला जातो? 25 जानेवारी, 30 जानेवारी, 1 फेब्रुवारी की 3 फेब्रुवारी? जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज डे हा कधी पाळला जातो? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 30 जानेवारी. तर 30 जानेवारी या रोजीला जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन हा पाळला जातो. लक्षामध्ये ठेवा. त्याचं स्पष्टीकरण बघूया. तर दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी रोजी जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस साजरा केला जातो. यंदाचा जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन गरिबी संबंधित आजाराकडे दुर्लक्षित दूर करण्यासाठी आरोग्य समानता मिळवणं म्हणजेच अचिव्हिंग हेल्थ इक्विटी टू एंड द निग्लेक्ट ऑफ पॉवर्टी रिलेटेड डिसीज या थीम खाली हा जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन जो आहे हा साजरा केला गेला. तर आता NTD म्हणजे आपण मगाशी बघितलं तर NTD म्हणजे काय? निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज. हे तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवा. जर इथं काय आयोगानं वेगळं ट्रान्सलेट वगैरे वापरून जर काही विचारलं तर आपलं चुकता कामा नये. वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज डे 30 जानेवारी. ओके, तर चागस रोग, चिकनगुनिया, डेंग्यू, कुष्ठरोग, रेबीज आणि ट्रॅकोमा ही NTDची काही उदाहरणं आहेत. ते जगभरात 1 अब्ज लोकांना प्रभावित करतात. ठीक आहे, म्हणजे निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज कुठले कुठले आहेत? तर चागस रोग, चिकनगुनिया, डेंग्यू, कुष्ठरोग, रेबीज आणि ट्रॅकोमा ही NTDची काही एक्झाम्पल्स आहेत. ते जगभरात 1 अब्ज लोकांना प्रभावित करतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारीला जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस म्हणजेच वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज डे हा साजरा केला जातो. यावेळीची थीम आहे गरिबी संबंधित आजाराकडे दुर्लक्ष दूर करण्यासाठी आरोग्य समानता मिळवणं. इंग्लिशमध्ये अचिव्हिंग हेल्थ इक्विटी टू एंड द निग्लेक्ट ऑफ पॉवर्टी रिलेटेड डिसीज. तर NTDची एक्झाम्पल्स कुठले? चागस रोग, चिकनगुनिया, डेंग्यू, कुष्ठरोग, रेबीज आणि ट्रॅकोमा हे एक्झाम्पल लक्षामध्ये ठेवा. चागस रोग, चिकनगुनिया, डेंग्यू, कुष्ठरोग, रेबीज आणि ट्रॅकोमा
ते जगभरामध्ये 1 अब्ज लोकांना प्रभावित करतात. ठीक आहे, तर हे झालं क्वेश्चन क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. एका आंतरराष्ट्रीय संघाने केलेल्या नवीन अभ्यासानुसार एकूण वृक्ष प्रजाती अजून सापडलेल्या नाहीत. 92, 920, 9200, 19200. म्हणजे अजून किती वृक्ष प्रजाती ज्या आहेत त्या सापडलेल्या नाहीत. एका आंतरराष्ट्रीय संघाने एक नवीन अभ्यास केलेला होता, तर या अभ्यासानुसार एकूण किती वृक्ष पडणारी प्रजाती अजून सापडलेल्या नाहीत. 92, 920, 9200, 19200. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 9200 अजून वृक्ष प्रजाती ज्या आहेत त्या अजूनही सापडलेल्या नाहीत. याचं स्पष्टीकरण बघूया. जगभरातील 100 शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे एक अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की पृथ्वीवरील वृक्षांच्या एकूण प्रजातींची संख्या ही 73,000 इतकी आहे. ठीक आहे, वृक्षांच्या एकूण प्रजातीची संख्या किती आहे पृथ्वीवरच्या, हे 73,000 इतकी आहे. ते देखील ठळकपणे दर्शवते की 9200 वृक्ष प्रजाती रहस्यमय आणि न सापडलेल्या आहेत. ठीक आहे, तर यापैकी 9200 वृक्ष प्रजाती आहेत त्या अजून सुद्धा रहस्यमय आणि न सापडलेल्या आहेत. दक्षिण अमेरिकेत इतरांपेक्षा 40% जास्त झाडांच्या प्रजाती ज्या आहेत त्या आढळून असण्याची शक्यता आहे. म्हणजे कुठं, दक्षिण अमेरिकेमध्ये. ठीक आहे, इतर देशांपेक्षा 40% जास्त झाडांच्या प्रजाती आढळून आल्या असण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार पृथ्वीवरील सर्व वृक्ष प्रजातीपैकी 43% दक्षिण अमेरिकेत आढळतात. त्यानंतर युरेशियाचा नंबर लागतो 22% आणि आफ्रिकेचा नंबर लागतो 16%. ओके, दक्षिण अमेरिका पहिला, युरेशिया दुसरा आणि आफ्रिका तिसरा. ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. तर एकूण 73,000 वृक्ष पृथ्वीवर एकूण वृक्षांच्या एकूण प्रजाती आहेत. 9200 वृक्ष प्रजाती आहेत त्यातल्या त्या रहस्यमय किंवा न सापडलेल्या आहेत. दक्षिण अमेरिकेमध्ये इतरांपेक्षा 40% जास्त झाडांच्या प्रजाती किंवा वृक्षांच्या प्रजाती आढळून आलेल्या आहेत. पृथ्वीवरील सर्व वृक्ष प्रजातीपैकी 43% ज्या आहेत त्या दक्षिण अमेरिकेमध्ये आढळल्याचं दिसून येतं. 22% युरेशियामध्ये आढळल्याचं दिसून येतं आणि आफ्रिकेमध्ये 16% वृक्ष प्रजाती असल्याचं दिसून येतं. आणि यापैकी 9200 वृक्ष प्रजाती ज्या आहेत त्या रहस्यमय किंवा न सापडलेल्या अजून सुद्धा आहेत. ठीक आहे, तर हे तुम्हाला याच्यामध्ये माहीत असलं पाहिजे 9200. ओके, तर हे बघून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. भारतीय रेल्वेसाठी जाहीर केलेल्या कवच तंत्रज्ञानाचं उद्दिष्ट काय आहे? ठीक आहे, भारतीय रेल्वेसाठी जाहीर केलेल्या कवच तंत्रज्ञानाचं उद्दिष्ट काय आहे? कचरा व्यवस्थापन, टक्कर विरोधी, त्यालाच अँटी कोलिजन असं म्हटलं जातं, बर्गलर गार्ड, ट्रेनमधील कोविड प्रोटोकॉल. तर कवच तंत्रज्ञानाचं मेन उद्दिष्ट काय आहे? भारतीय रेल्वेसाठी जाहीर केलेल्या कवच तंत्रज्ञानाचं उद्दिष्ट काय आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे टक्कर विरोधी किंवा अँटी कोलिजन. ठीक आहे, कवच तंत्रज्ञान, अँटी कोलिजन, टक्कर विरोधी. तर आता बघूया याचं एक्सप्लेनेशन. तर केंद्रीय अर्थसंकल्पात 2022-23 मध्ये 2000 किलोमीटर रेल्वे नेटवर्क कवच तंत्रज्ञानाखाली आणलं जाईल अशी घोषणा केलेली आहे. ठीक आहे, किती किलोमीटर? 2000 किलोमीटर रेल्वे नेटवर्क कवच तंत्रज्ञानाखाली आणलं जाईल अशी घोषणा जी आहे ती केंद्रीय अर्थसंकल्पात 2022-23 मध्ये केलेलं आहे. कवच जे आहे हे स्वदेशी विकसित अँटी कॉलिजन डिव्हाइस नेटवर्क आहे. स्वदेशी विकसित अँटी कॉलिजन डिव्हाइस नेटवर्क आहे. हे SIL4 प्रमाणित आहे. SIL4 सर्टिफाईड प्रमाणित हे कवच जे आहे हे तंत्रज्ञान आहे. याचा अर्थ असा होतो की 10,000 वर्षात एकच त्रुटी असण्याची शक्यता आहे. SIL4 सर्टिफिकेटचा अर्थ काय होतो की 10,000 वर्षामध्ये एकच त्रुटी असण्याची शक्यता जी आहे याच्यामध्ये उद्भवू शकते. तर या केंद्रीय अर्थसंकल्पात 400 नवीन वंदे मातरम भारत गाड्या सुरू केल्या जातील. 100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल पुढील 3 वर्षामध्ये बांधले जातील. अशा एक विविध काही घोषणा सुद्धा या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये रेल्वेशी संबंधित ज्या होत्या त्या केलेल्या होत्या. पण तुम्हाला एक लक्षामध्ये ठेवायचं आहे की कवच तंत्रज्ञान जे आहे हे कशाशी संबंधित आहे? तर अँटी कॉलिजन. ठीक आहे, अँटी कॉलिजन म्हणजे टक्कर विरोधीच्या ह्याच्याशी रिलेटेड हे कवच तंत्रज्ञान जे आहे ते भारतीय रेल्वेसाठी या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं होतं. ठीक आहे, आणि कवच तंत्रज्ञान जे आहे हे SIL4 सर्टिफाईड प्रमाणित आहे. याचा SIL4चा अर्थ आहे 10,000 वर्षामध्ये एकच त्रुटी असण्याची शक्यता जी आहे हे या कवच तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण गाठू शकतो. म्हणजे एकच त्रुटी त्याच्या 10,000 वर्षामध्ये होऊ शकते. तसंच 400 नवीन वंदे मातरम भारत गाड्या ज्या आहेत ते सुरू केल्या जाणार आहेत. 100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल जे आहेत ते पुढील 3 वर्षामध्ये बांधले जाणार आहेत. असे काही विविध घोषणा ज्या आहेत त्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केलेल्या होत्या. ठीक आहे, आणि एकूण 2000 किलोमीटर रेल्वे नेटवर्क जे आहे हे कवच तंत्रज्ञानाखाली आणलं जाणार आहे अशी घोषणा सुद्धा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न बघा. कोणते केंद्रीय मंत्रालय डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम DILRMP लागू करतं? कोणतं केंद्रीय मंत्रालय डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम DILRMP लागू करतं? पर्याय आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालय,
ग्रामीण विकास मंत्रालय, गृह मंत्रालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. तर यापैकी कुठलं केंद्रीय मंत्रालय जे आहे हे डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम लागू करतं, DILRMP लागू करतं. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, गृह मंत्रालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ग्रामीण विकास मंत्रालय. तर ग्रामीण विकास हे जे केंद्रीय मंत्रालय आहे हे डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम DILRMP लागू करतं. स्पष्टीकरण बघूया. केंद्रीय अर्थसंकल्पानुसार नॅशनल जेनेरिक दस्तऐवज नोंदणी प्रणाली NGDRS ला वन नेशन वन रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअरशी जोडण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि सरकारने आपल्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम DILRMP या योजनेद्वारे जमीन अभिलेखांच्या डिजिटायझेशनवरती भर दिलेला आहे. भूमी अभिलेख विभागानुसार, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी अभिलेख विभागानुसार 24 राज्यांमध्ये 90% अधिक जमिनीच्या नोंदी ह्या डिजिटल केल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्पानुसार नॅशनल जेनेरिक दस्तऐवज नोंदणी प्रणाली NGDRS ला वन नेशन वन रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअरशी जोडण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे. सरकारनं आपल्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम या योजनेद्वारे जमीन अभिलेखांच्या डिजिटायझेशनवरती भर दिला जाणार आहे. भूमी अभिलेख विभागानुसार ग्रामीण विकास मंत्रालयाच्या 24 राज्यांमध्ये 90%हून अधिक जमिनीच्या नोंदी ह्या डिजिटल केल्या गेलेल्या आहेत. सो तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोणतं केंद्रीय मंत्रालय डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम लागू करतं. तर आपला आन्सर असलं पाहिजे ग्रामीण विकास मंत्रालय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. होहे टाऊर्न नॅशनल पार्कमधील होहेर सोनेनब्लिक पर्वत कोणत्या देशामध्ये आहे? बघा, होहे टाऊर्न नॅशनल पार्कमधील जे कोणी राज्यसेवेची एक्झाम देणार असेल त्यांनी हा प्रश्न लक्षामध्ये ठेवा. होहेर सोनेनब्लिक पर्वत जो आहे हा कुठल्या देशामध्ये आहे? रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड ह्यापैकी कुठल्या देशामध्ये होहे टाऊन नॅशनल पार्कमधील होहेर सोनेनब्लिक पर्वत हा जो आहे हा आहे? तर आपलं आन्सर आहे ऑस्ट्रिया. तर ऑस्ट्रिया या देशामध्ये होहे टाऊन नॅशनल पार्क कुठं आहे? ऑस्ट्रियामध्ये आहे. तर या नॅशनल पार्कमध्ये होहेर सोनेनब्लिक नावाचा पर्वत आहे. त्याचं स्पष्टीकरण काय आहे? तर ऑस्ट्रियातील होहे टायर्न नॅशनल पार्कमधील होहेर सोनेनब्लिक या पर्वताच्या शिखरावर 3106 मीटर उंचीवर एक नवीन अभ्यास करण्यात आलेला आहे. ठीक आहे. या होहेर सोनेनब्लिक हा जो ऑस्ट्रियामध्ये पर्वत आहे हा पर्वत कुठं आहे? होहे टायर्न नॅशनल पार्कमधील. आता याचं प्रोनाऊन्सिएशन बघा कसंही तुम्ही करू शकता, होहे टाऊन किंवा होहे टायर्न. फक्त मेन कन्सेप्ट यामध्ये लक्षात ठेवा की होहेर सोनेनब्लिक हा ऑस्ट्रियामध्ये या देशामध्ये हा पर्वत आहे किंवा शिखर आहे. तर 3106 मीटर उंचीवरती एक नवीन अभ्यास करण्यात आला. याचा कसला अभ्यास करण्यात आला की वातावरणातून आपल्यावर किती प्रमाणात प्लास्टिक पडतं, वातावरणातून आपल्यावरती किती प्रमाणात प्लास्टिक पडतं याचा तपास जो आहे हा या शिखरावरती करण्यात आला. तर या अभ्यासानुसार या पर्वता शिखरावर मोजले जाणारे सुमारे 30% नॅनो प्लास्टिक कण शहरांमधून 200 किलोमीटरच्या त्रिज्यामधून उद्भवतात. कमीत कमी 30% जे आहे. तर काय आढळलं शास्त्रज्ञांना? 30% जे नॅनो प्लास्टिकचे कण आहेत हे या आसपासच्या एरियामधून म्हणजे 200 किलोमीटरच्या त्रिज्येमधून ज्या इथे उद्भवतात त्या पर्वतावरती. आणि अभ्यासात मोजलेले सुमारे 10% कण 2000 किलोमीटरवरील वारा आणि हवामानामुळे या पर्वतावरती उडून आलेले आहेत. प्लास्टिकचे जे कण असतील हे 2000 किलोमीटरवरील वारा आणि हवामानामुळे पर्वतावरती उडून आलेले आहेत. हे तुम्हाला माहित असले पाहिजे बेसिक गोष्टी. तर होहेर सोनेनब्लिक हा पर्वत कुठल्या देशामध्ये आहे? हा ऑस्ट्रियामध्ये आहे. ह्या पर्वतावरती हे किती मीटर उंचीवरती अभ्यास करण्यात आला? 3106 मीटर. कशाचा अभ्यास करण्यात आला की वातावरणातून आपल्यावरती किती प्रमाणात प्लास्टिक पडतं किंवा पर्वतावरती किती प्रमाणामध्ये प्लास्टिक पडतं. तर याच्यामध्ये 30% नॅनो प्लास्टिक कण जे आहेत हे 200 किलोमीटरच्या त्रिज्यामधून या पर्वतावरती आल्याचं दिसून आलं. आणि 10% कण जे असतील हे 2000 किलोमीटरवरील वारा आणि हवामानामुळे या पर्वतावरती उडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या अभ्यास जो जसा झालेला आहे या अभ्यासामधून आपल्याला दिसून येतं. तर आपलं आन्सर असलं पाहिजे की होहे टाऊन नॅशनल पार्कमधील होहेर सोनेनब्लिक पर्वत कुठल्या देशामध्ये आहे? तर ऑस्ट्रिया देशामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या नव्याने सापडलेल्या प्रजातीला हंबर्टियम कोविडम असं नाव दिले गेलेलं आहे? कोणत्या नव्याने सापडलेल्या प्रजातीला हंबर्टियम कोविडम असं नाव दिले गेलेलं आहे? साप, फ्लॅटवर्म, घरातील उंदीर किंवा हाऊस रॅट आणि हाऊस फ्लाय यापैकी कुठल्या प्रजातीला हंबर्टियम कोविडम असं नाव दिलं गेलेलं आहे? हंबर्टियम कोविडम. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे फ्लॅटवर्म. तर या फ्लॅटवर्मची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे, तिला हंबर्टियम कोविडम असं नाव दिले गेलेलं आहे. फ्लॅटवर्म या नव्याने सापडलेल्या प्रजातीला हंबर्टियम कोविडम असं नाव दिलेलं आहे. याचं एक्सप्लेनेशन बघूया. तर शास्त्रज्ञांनी एलियन हॅमरहेड फ्लॅटवर्म प्रजाती जी आहे ती शोधून काढलेली आहे, जी सूक्ष्म किंग कोब्रा सारखी दिसते.
ठीक आहे, सूक्ष्म किंग कोब्रासारखी दिसते, मात्र ही सापामध्ये नाही गणली जात, ही फ्लॅटवर्ममध्ये गणलेली जाते. ठीक आहे, हॅमरहेड फ्लॅटवर्म प्रजाती जी आहे ती शोधून काढलेली आहे. तर संशोधकांना अजून फ्रान्स आणि इटलीमध्ये गोगलगायीची शिकार करणारे काही प्राणी सुद्धा आढळून आलेले आहेत. तर कोविड-19 साथीच्या आजारावरून या फ्लॅटवर्मचे नाव हंबरटियम कोविडम असं ठेवण्यात आलेलं आहे. हे नवीन हॅमरहेड प्लॅटफॉर्म देखील त्यांच्या मूळ श्रेणीचा भाग नसलेल्या देशामध्ये आढळलेल्या 2 नवीन वर्णन केलेल्या प्रजातीपैकी एक आहेत, म्हणून ते बहुधा मानवानी येथे आणलं असावं असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे एकच ठेवा की याचं जे नाव आहे हंबरटियम कोविडम हे कोविड-19च्या साथीच्या आजारावरून जे आहे याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, हॅमरहेड फ्लॅटवर्म प्रजाती जी आहे ती सूक्ष्म किंग कोब्रासारखी दिसते, मात्र ती साप या प्रजातीमध्ये गणली जात नाही, तर ती फ्लॅटवर्म या प्रजातीमध्ये गणली जाते. ठीक आहे, तर आपला आन्सर माहीत असलं पाहिजे की कोणत्या नव्याने सापडल्या प्रजातीला हंबरटियम कोविडम असं नाव दिलेलं आहे, तर फ्लॅटवर्म या प्रजातीला. ठीक आहे, तर हे हॅमरहेड फ्लॅटवर्म आहेत. हॅमरहेड फ्लॅटवर्म सारखे दिसून येतात, म्हणजे जसं सूक्ष्म किंग कोब्राची रचना असते तशी यांची रचना जी आहे ती फ्लॅटवर्मची दिसून येते. तर ह्या गोष्टी तुम्ही 2-3 पॉईंट जे आहेत त्याच्यामध्ये लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न बघा, जपानच्या संसदेने कोणत्या देशाच्या गंभीर मानवाधिकार परिस्थितीवरती ठराव मंजूर केला? जपानची जी संसद आहे हिनं कुठल्या देशाच्या गंभीर मानवाधिकार परिस्थितीवरती ठराव मंजूर केला? पर्याय आहेत सिरिया, चीन, अफगाणिस्तान आणि व्हेनेझुएला. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे चीन. तर जपानच्या संसदेनं चीन देशाच्या गंभीर मानवाधिकार परिस्थितीवरती ठराव मंजूर केलेला आहे. चीन देशाच्या गंभीर मानवाधिकार परिस्थितीवरती ठराव मंजूर केलेला आहे, लक्षामध्ये ठेवा. तर त्याचं एक्सप्लेनेशन बघा, तर जपानच्या संसदेने चीनमधील गंभीर मानवाधिकार परिस्थिती ठराव मंजूर केला आणि चीन सरकारला परिस्थिती हाताळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितलं. चीनच्या मानवी हक्कांच्या स्थितीबद्दल अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राजनैतिक बहिष्कारानंतर जपानने आगामी बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकमध्ये शिष्टमंडळ पाठवणार नाही हे आदेश डिक्लेअर जे आहे ते केलेलं आहे. म्हणजे जे काही चीनमध्ये परिस्थिती असेल गंभीर मानवाधिकार परिस्थिती त्याच्यावरती जपानच्या संसदेनं एक ठराव मंजूर केला आणि चीन सरकारला परिस्थिती कमी करण्यासाठी पावलं उचलण्यासाठी सांगितलं आणि बहिष्कार सुद्धा घातलेला आहे की चीनच्या मानवी हक्काच्या स्थितीबद्दल अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राजनैतिक बहिष्कारानंतर जपाननं सुद्धा आगामी बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकमध्ये शिष्टमंडळ पाठवणार नाही असं डिक्लेअर सुद्धा या जपाननं केलेलं आहे. तर हे गोष्टी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सो जपानच्या संसदेने कोणत्या देशाच्या गंभीर मानवाधिकार परिस्थितीवरती ठराव मंजूर केला? तर चीन या देशाच्या गंभीर मानवाधिकार परिस्थितीवरती ठराव जो आहे या जपानच्या संसदेनं मंजूर केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन आहे. याच्या आधीचे जर तुम्ही झालेले लेक्चर्स बघितले नसतील तर बघून घ्या, नोट्स बनवा व्यवस्थित, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. आणि करंट अफेअर्स मनापासून करा. 15 पैकी आपल्याला जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल यासाठी आत्तापासूनच तयारी करा. एक मार्क फार महत्त्वाचा आहे करंट अफेअरचा. ठीक आहे, त्याच्यामुळे अजिबात लेक्चर जे आहे ते मध्ये कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला हे लेक्चर्स अवेलेबल होत राहतात. सो सिक्वेन्स वाईज तुम्हाला सगळं कंटेंट जे आहे ते ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे. सो नक्कीच तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून जाऊन ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करू शकता. सो सर्वांनी लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.